नमस्कार मंडळी. चला तर आज आपण भाजीची छान रेसिपी बघूयात. आपण दुधी आणि हरभऱ्याची डाळ याच्यापासून एक छान भाजीचा प्रकार बघूया. आता आपण तेल घेतलं एका भांड्यामध्ये, ते आपण कुकरमध्ये पण घेऊ शकतो. त्यामध्ये धुतलेली हरभऱ्याची डाळ घेतली, त्यामध्ये धना पावडर, हळद, मीठ, लाल तिखट हे सगळं टाकायचं. आणि त्याला मीठ टाकल्यानंतर ते आपण जे कट करून घेतलेली दुधी, टोमॅटो, कांदा हे सगळं त्यामध्ये टाकायचं आणि त्याला नाही का छान असं चोळून घ्यायचं. हे बघा आपण सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याला छान चोळून घ्यायचं. चोळून घेण्याचा उद्देश असा की त्याला आपण भांड्यामध्ये जर चोळून घेतलं तर त्याला ते मसाला सगळीकडे लागतो आणि ते छान प्रकारे चोळल्या गेल्यामुळे आता त्याला आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्ट टाकून पण परत चोळून घ्यायचं त्याला चांगलं सगळं. आणि आता कुकरमध्ये घ्यायचं त्याला सगळं काढून. आणि हे प्रकार आपण कुकरमध्ये पण करून घेऊ शकतो, पण तुम्हाला दिसावं, आपण सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे काय टाकलं, म्हणून मी ताटामध्ये घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तो ताट धुवून पाणी टाकायचं आणि त्याला शिजेल एवढं पाणी टाकायचं. आता आपण याच्यामध्ये लवकर शिजण्यासाठी, हरभऱ्याची डाळ ही लवकर शिजत नाही, पण ती शिजण्यासाठी बर्फाचे तुकडे टाकू, ही एक छान ट्रिक आहे. बर्फाचे 2-3 तुकडे टाकायचे आणि आता आपण झाकण लावून त्याला 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या गॅसवर, छान मीडियम गॅसवर. आता अशा प्रकारे आपण 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या आणि बघा आता तुम्हाला दिसेलच की सगळी भाजी एकदम छान लोण्यासारखी अशी नरमगार शिजली. आता हरभऱ्याची डाळ वाजते पाहिजे शिजत नाही लवकर, पण आपण ते हे टाकल्यामुळे, बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे बघा कशी एक जीव झाली. आणि ही भाजी एवढी छान, आता न फोडणी देता पण आपण अशी खाऊ शकतो, भातासोबत, चपातीबरोबर, कशाही बरोबर. पण आता मी फोडणी तयार करून घेतली. त्या फोडणीमध्ये एक बेडगी मिरची, थोडंसं लाल तिखट, मीठ, हळद आणि जिरं, मोहरी, कढीपत्ता हे सगळं टाकून एक फोडणी तयार करून घेतली आणि त्या फोडणी जे तयार झालेली डाळ शिजवली आपण, सगळं शिजून घेतलं त्यावर टाकली. बघा मैत्रिणींनो किती छान दिसती. आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली मी गार्निशिंगसाठी. आणि अशा प्रकारे आपण ही भाजी तयार केलेली आहे. आता ही गरम गरम भाजी आपण भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाही बरोबर खाऊ शकतो. पण हा भाजीचा एकदम छान उपाय आहे. आपण काय करावं, काहीतरी वेगळी भाजी करण्यासाठी हा मस्त प्रकारे. आणि याच्यावर आपण थोडंसं शिजवल्यानंतर सांबार मसाला जरी टाकला तरी चालतो. बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. आपला दिवस शुभ जाओ.